नमस्कार मित्रांनो, सेवांकुरचे लिटिल चॅम्प्स हा जो टीव्हीवरती प्रसिद्ध झालेला कार्यक्रम आणि त्यांनी एक मराठी गाणी परत सगळ्यांच्या समोर आलीत आणि जी मुलं त्या सगळ्यांच्या निमित्ताने समोर आली, त्यामुळे सगळ्यांना जरा या नावाबद्दल उत्सुकता आहे की असे कोण लिटिल चॅम्प्स आहेत. ते जसे गाण्याच्या क्षेत्रातले आहेत तसे जगण्याच्या क्षेत्रामधले लिटिल चॅम्प्स कोण आहेत. त्यातल्या 5 लिटिल चॅम्प्सला आपण आज या ठिकाणी भेटणार आहोत. ते तुमच्याशी गप्पा मारणार आहेत. या कार्यक्रमामध्ये भाषण नसणार, लक्षात घ्या. अनेकांना हा प्रश्न पडला होता की 12 ते 4 म्हणजे 4 तास काय ऐकायचं, बोर होणार नाही का, कंटाळा येणार नाही का, एवढा वेळ कशाला पाहिजे. लिटिल चॅम्प्स तुम्हाला भेटणार आहे. त्या सगळ्यांना निसर्ग आणि परिस्थितीने काहीतरी कमतरता त्यांच्या आयुष्यात दिलेली आहे आणि ही कदाचित यासाठी कमतरता त्यांना दिलेली आहे की त्यांच्यामध्ये आणखीन काहीतरी विशेष जे आहे ते समोर येण्यासाठी. त्यामुळे कुणाला डोळे नाही, डोळ्यांचा वापर करता येत नाही, पण दृष्टी आहे. कदाचित 2 डोळे असणाऱ्या आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगली दृष्टी त्यांना आहे हे त्यांच्या संवादातनं लक्षात येईल. डोळ्यांनी केवळ आपण पाहत असतो, पण ज्याला दृष्टी म्हणतात, व्हिजन म्हणतात, ते असण्यासाठी डोळे आवश्यकच असतात असं नाहीये, ते आपल्याला लक्षात येईल. कुणाला उभं राहता येत नाही स्वतःच्या पायावरती आणि असं असताना पण त्यांनी जे काय उपयोग केला या सगळ्या गोष्टींचा आणि जे काय यश मिळवलं, त्या यशामागची सूत्र काय आहेत. आम्हाला तर 2 हात आहे, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, मग आम्हाला का बरं कायम रणगाणं गात जगावं लागतंय. ती जी रणगाणं आहे आमच्या आयुष्यातलं ते निदान थांबावं. आमच्याही चेहऱ्यावरती परत प्रसन्नता आणि रोज, आणि ती आत्ता, भविष्यामधली नाही. खूप साऱ्या गोष्टी आपण भविष्यासाठी राखून ठेवत असतो की आता जरा थोडंसं 10वी होऊ द्या ना, मग जरा जगायला सुरुवात करू. मग म्हणतात जरा 12वी होऊ द्या, मग जगायला सुरुवात करू. मग कुठलं तरी PMT CET आहे, कॉलेजला सिलेक्शन होऊ द्या, मग जगायला सुरुवात करू. मग डिग्री घेतली कुठली तरी, मग म्हणतात नाही आता PG करायचं, मग त्याची एंट्रन्स आहे, मग ते झाल्यावर करूया. मग जरा जॉब मिळवू द्या, मग जरा काहीतरी जगायला सुरुवात करू. मग जॉब मिळाल्यावरती मग परत लग्नाचे दिवस येतात, मग मुलं व्हायची असतात, मग मुलांचं शिक्षण येते, मग मुलं मोठी व्हायची असतात आणि ती प्रक्रिया चालू होत होत जगणं आपण पोस्टपोनच करत असतो. मला असं वाटते की आम्हाला आज जगता आलं पाहिजे आणि आज जगता नाही आलं तर या भविष्यासाठी ज्या गोष्टी आम्ही राखून ठेवल्यात, मला असं वाटते त्या बदलता आल्या पाहिजे. जगण्याची मस्ती ज्याला म्हणता येईल, ती मस्तीचा अनुभव मी स्वतःच्या आयुष्यात करतोय. त्या मस्तीचा आनंद आणि अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि अनेकांना अशा प्रकारे जगायला आवडते मला माहितीये, पण बरेचदा नेमकं काय करायचं हे माहिती नसते, कुठून सुरुवात करायची हे कळत नसते, किंवा सुरुवात करायला गेलं तर बरेचदा लोक मूर्ख म्हणत असतात आणि मग मूर्खपणाचा शिक्का आपल्यावरती लावून घेण्याची आपली तयारी नसते. त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या. माझ्या स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातनं मला जे अनेक लोक मिळाले जे मला स्वतःला प्रेरणा देत असतात. आजचे जे लिटिल चॅम्प्स आहेत यांच्याबद्दल आतापर्यंत निदान मी 50-100 ठिकाणी बोललेलो असेल माझ्या व्याख्यानांमधनं की हे माझे आदर्श आहेत. मग एकेकाळचे माझे आदर्श जे होते ते स्वामी विवेकानंद, गांधी, बाबा आमटे, साने गुरुजी, ते तर आहेतच आहेत, ते आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत. पण आज खास करून ज्या आयडॉल्स बद्दल मी बोलणार आहे ते फारसे त्यांच्या परिघाच्या बाहेर माहिती नाही आणि मी हे मानतो की हे पण माझ्या आयुष्यासाठी तेवढेच आयडॉल आहे. जेव्हा केव्हा मला काही प्रसंगाने निराशा येते, हताश व्हायला वाटते, तेव्हा मी या सगळ्यांना समोर ठेवतो आणि माझी निराशा दूर होते. आणि मला खात्री आहे की आजच्या कार्यक्रमानंतर कधीही तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी कमी आहोत, आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, रडावंसं वाटलं, काहीतरी निराश झाले, तुम्ही फक्त या लिटिल चॅम्प्सची आठवण करा. मला खात्री आहे की तुमची बॅटरी आपोआप चार्ज होईल. असं त्यांचं जगणं आहे. असे आयडॉल्स आपल्याला आपल्या भोवती क्रिएट करता आले पाहिजे. दुसरा हेतू या कार्यक्रमाचा हा पण आहे की तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये असलेले आयडॉल शोधता आले पाहिजे. हे सगळीकडे आहेत, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये आहे, इथे बसणाऱ्यांमध्ये पण आहे, पण दुर्दैवाने आपल्याकडे ती दृष्टी नसते, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. जसं आता माझ्या नखावरती जर मायक्रोस्कोप मधून बघितलं तर हजारो बॅक्टेरिया दिसतील, पण ते मायक्रोस्कोप नसेल तर असं वाटेल काही नाहीच आहे. दुर्दैवाने आपली दृष्टी जी आहे ती अशा प्रकारे विकसित झालेली नाही की अशा लोकांना शोधता येणं. आजच्या कार्यक्रमाचा हा पण हेतू आहे की तुम्हाला
या कार्यक्रमानंतर 4 वाजेनंतर लगेच दिसायला लागेल आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक लोक सांगतील सर आमच्याकडे पण असं आहे कोणीतरी. आणि असे आयडॉल जर आपल्याला निर्माण करता आले आपल्या अवतीभोवती तर निराश होण्याची काहीही काळजी नाही, अजिबात नाही. आयुष्यात कधीच तुम्हाला ताठ मानेने आणि प्रसन्न चेहऱ्याने जगता येणार नाही असा एकही दिवस एकही क्षण आपल्या आयुष्यात येणार नाही. तो तशा प्रकारे आपल्याला जगता यावं, मस्तीमध्ये जगता यावं, आनंदात जगता यावं, आपली स्वप्न प्रत्यक्षामध्ये पूर्ण झालेली आपल्याला पाहता यावी यासाठी हा लिटिल चॅम्प कार्यक्रम आहे.